नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP अशा चालू घडामोडी डिस्कस करणार आहे। त्यामुळे आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, आशिया कप 2022 चा विजेता देश कोणता आहे? काय प्रश्न आहे बघा, आशिया कप 2022 चा विजेता देश कोणता आहे? एकदम IMP क्वेश्चन आहे, पाठ पण झाला असेल आपला। तर बघा, श्रीलंका हा बघा आशिया कप 2022 चा काय बघा विजेता कप आहे, ऑप्शन क्रमांक 3। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आलेले आशिया कप 2022 त्याची आवृत्ती किती होती? तर 15वी याची आवृत्ती होती। हे आयोजन कोणत्या ठिकाणी झालं होतं बघा, दुबईमध्ये याचं आयोजन झालं होतं। कालावधी पण लक्षात ठेवा, 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत होतं। यामध्ये एकूण 6 संघ सहभागी झाले होते, 13 सामने याच्यामध्ये झाले। विजेता कोणता राहिलेला बघा, श्रीलंका राहिलेला। आणि हा बघा कितव्यांदा राहिलेला बघा, 6व्यांदा हा विजेता राहिलेला आहे। यामध्ये उपविजेता देश कोणता आहे बघा, पाकिस्तान हा याच्यामध्ये उपविजेता राहिलेला आहे। अंतिम सामन्यामधील सामनावीर कोण राहिलेला आहे, तर भानुका राजपक्ष, लक्षात ठेवा श्रीलंकाचा खेळाडू आहे। मालिकावीर कोण राहिलेला बघा, वनिंदू हसरंगा, लक्षात ठेवा श्रीलंकेचा आहे। सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण ठरला याच्यामध्ये, तो मोहम्मद रिजवान हा ठरलेला आहे। यामध्ये बघा 281 धावा आहेत बघा, किती केले त्यांनी, 281। आणि सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू कोण आहे, भुवनेश्वर कुमार आहे। यामध्ये टोटल 11 विकेट घेतलेले आहे बघा। तर 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 एकूण 6 वेळा बघा या ठिकाणी श्रीलंकाने आशिया कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे। सर्वात जास्त वेळेस बघा आपल्या भारताने आशिया कप जिंकलेलं आहे बघा, 7 वेळेस जिंकलेलं आहे। किती वेळेस, 4 वेळेस। प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राजे म्हणून घोषित झालेले आहेत, तर आपल्या सर्वांना माहिती आहे 3रे राजे। या ठिकाणी बघा जी काही एलिझाबेथ राणी होती त्यांचा मृत्यू झालेला आहे बघा। तर बघा या ठिकाणी जी काय एलिझाबेथ द्वितीय होत्या यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता, तर लंडन या ठिकाणी झाला होता। आणि ब्रिटनच्या महाराणी किंवा क्वीन म्हटलं जायचं त्यांना, लक्षात ठेवा। 1926 ते 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता। एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं पहा। ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून सर्वाधिक काळ भूषवणाऱ्या राणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं नुकतंच बघा निधन झालेलं आहे। त्या किती वर्षाच्या होत्या, तर बघा 96 वर्षाच्या होत्या, लक्षात ठेवा 96 वर्षाच्या होत्या। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा। आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा 1000 लाईक आहे। 1000 लाईक नक्कीच पूर्ण करताल असा पूर्ण विश्वास आहे बघा। आणि मित्रांनो, लाईक केल्यावर तर जी काही माझी मेहनत आहे बघा ती 100% काम करते। आणि मित्रांनो, नक्कीच सबस्क्राईब करा बघा। या ठिकाणी तुम्ही बघा फक्त एवढ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे बघा, 35.6%। बाकीचे बघा बघून निसते जातात। मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या, या ठिकाणी तुम्हाला कुठलीही फालतू गोष्ट मिळणार नाही। आपल्या अभ्यासा संदर्भामध्येच आपण या ठिकाणी जीके आणि चालू घडामोडी टाकत असतो। त्यामुळे कुठलाच विचार करू नका, जे काही लाल कलरचं बटन आहे ते काळं करून टाका आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा। लगेचच्या लगेच सबस्क्राईब करा। फक्त 35% जणांनी सबस्क्राईब केलं आहे, बाकीचे बघा बघून जातात। त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। पुढचा प्रश्न काय पहा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 कल्याण चौबे बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। या ठिकाणी बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ याची स्थापना बघा 23 जूनला झालेली। किती, 23 जूनला। मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे। पुरुष फुटबॉल प्रशिक्षक विचारले तर या ठिकाणी बघा इगोर स्टिमॅक। आणि महिला फुटबॉल प्रशिक्षक कोण आहे, थॉमस डेन। भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे गगन स्ट्राईक 2022 हा संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे? काय प्रश्न आहे बघा, भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे गगन स्ट्राईक 2022 हा संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पटियाला पंजाब या ठिकाणी आयोजित झाला होता। या सरावामध्ये भूदलाच्या यांत्रिक स्तंभासह हेलिकॉप्टरद्वारे अचूक मारक शक्तीचं प्रात्यक्षिक केलं जाणार आहे। आणि या मशीनचा जमिनीवर ऑपरेशन्समध्ये समावेश केल्याने भारताची जी काही लष्करी आहे ती लढाऊ क्षमता वाढणार आहे। अलीकडेच कोणत्या देशाने पाकिस्तानला $450 दशलक्ष पॅकेज जाहीर केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिकेने केलेलं आहे पहा। या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, नुकताच जागतिक आत्महत्या प्रतिबंधित दिन कधी साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 10 सप्टेंबरला बघा जागतिक आत्महत्या प्रतिबंधित दिन साजरा केला जातो। तर या ठिकाणी बघा सप्टेंबर महिन्यामधले महत्त्वाचे दिवस पाहूयात। 3 सप्टेंबरला राष्ट्रीय गगनचुंबी इमारत दिवस असतो। त्यानंतर आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस सुद्धा असतो। 5 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन असतो। 7 सप्टेंबरला
ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन असतो आणि निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ दिवस सुद्धा असतो. 8 सप्टेंबरला जागतिक फिजिओथेरपी दिन. पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या माजी भारतीय नौदल प्रमुखाला सिंगापूर सरकारने मेरिटोरियस सर्व्हिस मेडल सेना प्रदान केलेलं आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 सुनील लांबा. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला जर दररोज चालू घडामोडी पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून ते सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF पाठवली जाईल. टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपलं जे काही दुसरं चॅनल आहे बघा त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुनील लांबा. पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद 950 विकेट घेणारा जेम्स अँडरसन हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड या देशाचा आहे. कोणत्या? इंग्लंड. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यामध्ये स्मृती वन स्मारकाचं लोकार्पण केलं? तर गुजरात राज्यामध्ये बघा याचं लोकार्पण झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच 44व्या जमनलाल बजाज पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 निलेश देसाई यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा आशियातील सर्वात मोठ्या अमृता हॉस्पिटलचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं? तर फरीदाबाद या ठिकाणी झालेले. कुठं? फरीदाबाद. भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस इंडिया म्हणून सर्वात कमी कार्यकाळ असलेले न्यायमूर्ती यांचं निधन झालं, तर त्यांचं नाव काय होतं? कमल नारायण सिंह. काय नाव होतं? कमल नारायण सिंह. कमल नारायण सिंह हे भारताचे 22वे सरन्यायाधीश होते. त्यांना बघा 10 मार्च 1986 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांचा कार्यकाळ फक्त 17 दिवसांचा होता. फोर्ब्सच्या रिअल टाईम कमाईच्या यादीनुसार 2022चे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गौतम अदानी बनलेले आहेत. पहा, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे 129.16 अब्ज डॉलर म्हणजे काय 10.29 ट्रिलियन संपत्तीसह भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, PM श्री योजनेचं पूर्ण रूप काय आहे? PM श्री योजनेचं पूर्ण रूप काय आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग. हे काय बघा रायझिंग इंडिया PM श्री योजनेचं मुख्य काय बघा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील अनेक नव्या शाळांची निर्मिती होणार आहे. त्या प्रकारे जुन्या शाळा आहेत त्यांचं अद्ययावतीकरण होणार आहे. या सर्व शाळा केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2022 नुसार तयार केल्या जाणार आहे आणि 5 सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा सुद्धा केलेली आहे. कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्च आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली जाणार आहे. तर आपण महत्त्वाच्या नियुक्त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. 49वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण बनले आहेत बघा? उदय ललित बनलेले आहेत. 50वे कोण होणार आहेत बघा? DY चंद्रचूड बनणार आहेत. त्याच्यानंतर CBSEच्या अध्यक्ष कोण बनले आहेत? निधी छिब्बर बनलेले आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी. त्याच्यानंतर ONGCच्या अध्यक्ष राजेश कुमार श्रीवास्तव आहेत. रेल्वेच्या अध्यक्ष कोण आहेत बघा? VK त्रिपाठी. इस्रोचे अध्यक्ष कोण बनले सर्वांना माहिती आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर S सोमनाथ. DRDOचे नवीन बनले आहेत बघा डॉक्टर समीर V कामत. इंडियन आर्मीचे प्रमुख कोण आहेत सध्या? मनोज पांडे आहेत. इंडियन आर्मीचे उपप्रमुख आहेत BS राजू. उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत बा? RK गुप्ता आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उपाध्यक्ष विचारले त्या ठिकाणी उपाध्यक्ष तर सुमन बेरी. नीती आयोगाचे CEO कोण आहेत? तर बघा या ठिकाणी परमेश्वरन अय्यर. CBDTचे अध्यक्ष बनले आहेत नितीन गुप्ता. BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचे अध्यक्ष आहेत बघा SS मुंद्रा. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याचे MD आणि CEO बनले आहेत बघा आशिष कुमार चव्हाण. त्याचप्रकारे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर. महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री कोण बनले? एकनाथ शिंदे. आणि 15वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण बनले आहेत बघा? द्रौपदी मुर्मू बनलेले आहेत. पुढचा प्रश्न काय पहा, 12वी दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे? तर अरविंद चिदंबरमने 12वी ओपन बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. कोणती? दुबई. पुढचा प्रश्न बघा, लहान व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी
कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने SMB साथी उत्सव सुरू केला? कोणता SMB साथी उत्सव? तर व्हॉट्सअपने हा चालू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 व्हॉट्सअपने हा चालू केलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक RBIने घरोघरी बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी बँकाच्या कोणत्या श्रेणीला मान्यता दिली आहे? तर बँकाच्या कोणत्या श्रेणीला? नागरी सहकारी बँका. ऑप्शन क्रमांक 3 नागरी सहकारी बँकेला मान्यता दिलेली. पुढचा प्रश्न काय पहा. हिंदी लेखक डॉक्टर असगर वजाहत यांना टिंबटिंबव्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तर पहा 31व्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले. लक्षात ठेवा 31वा व्यास सन्मान. 31वा व्यास सन्मान सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर असगर वजाहत यांना नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला. यांच्या महाबली नाटकासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली बघा. त्यांच्या महाबली नाटकात डॉक्टर वजाहत यांनी मुघल सम्राट अकबर आणि कवी तुलसीदास यांच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा. तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी भारतामधलं पहिलं स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे? तर भुवनेश्वर या ठिकाणी बघा हे स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी भारतातील पहिलं स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर भुवनेश्वर या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. कुशल कामगारासाठी परदेशामध्ये संधी वाढवण्याच्या उद्देशाने हे केंद्र काम करणार आहे. 16 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळने आणि कौशल्य विकास संस्था यांच्या संदर्भामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आले आहे बघा. याच्या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आले आहे बघा. हे केंद्र एकत्रीकरण, समुदेशन, कौशल्य प्रशिक्षण, परदेशी भाषा प्रशिक्षण, रोजगार आणि इमिग्रेशन आणि पोस्ट एम्प्लॉयमेंट सपोर्ट यासारख्या सेवा प्रदान करणार आहे. आणि SDI कॅम्पसमध्ये कौशल्य शिक्षकांसाठी राष्ट्रीय अकॅडमीची सुद्धा स्थापना केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना चालू झाली? तर बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मुख्यमंत्री किसान योजना चालू झालेली. यामध्ये काय होणार आहे? शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलेले राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात आलेली. त्यामुळे बघा शेतकऱ्याला 12,000 रुपये मिळणार आहेत. किती? 12,000 रुपये मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा खूप महत्त्वाचा आहे. टिंबटिंब हे देशामधील दुसऱ्या क्रमांकाचं सुरक्षित शहर ठरलेलं आहे. तर आपलं पुणे बघा देशामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे. तर बघा कोलकाता हे पहिल्या स्थानावर आहे, मुंबई हे 6व्या स्थानावर आहे आणि गुन्ह्याच्या निकषावर NCRBचा हा एक अहवाल आहे. तर आपलं महाराष्ट्रामधील पुणे दुसऱ्या स्थानावरती आणि कोलकाता हे बघा पहिल्या स्थानावरती राहिलेलं आहे आणि मुंबई बघा 6व्या स्थानावरती आहे. पुढचा प्रश्न आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारत हे कितव्या स्थानावरती राहिलेलं आहे? तर भारत बघा 54व्या स्थानावरती राहिलं. कितव्या? ऑप्शन क्रमांक 1 54व्या स्थानावरती राहिलेलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम संघटनेच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारताला बघा 4.1 गुण मिळालेले आणि भारत हे 54व्या स्थानावरती बघा. कितव्या? 54व्या. 2019 मध्ये भारत हा 46व्या स्थानावरती होता. लक्षात ठेवा. जपान ओपन 2022 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 केंटा निशिमोटोने हे पटकावलेलं आहे बघा. आणि महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? यामागुची आकाने. पुढचा प्रश्न आहे बघा आशियाई स्पर्धेत आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन्हीमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर यांचं नुकतंच निधन झालं. तर त्यांचं नाव विचारलं आपल्याला. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 बिरजू शाह. लक्षात ठेवा 1994 मध्ये त्यांनी कॉमनवेल्थ गेम आणि आशियाई खेळ या दोन्ही स्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकले होते. पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच सुरू झालेली PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संदर्भामध्ये? तरी बघा शिक्षण या क्षेत्राशी संदर्भामध्ये. याच्या अंतर्गत काय होणार आहे? 14,500 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या शाळा आदर्श शाळा बनतील आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण आत्मा अंतर्भूत करतील. 5 सप्टेंबर रोजी शिक्षण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती आणि आपले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान. जागतिक ई-वी दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? जागतिक ई-वी दिवस तर 9 सप्टेंबरला जागतिक ई-वी दिवस साजरा केला जातो. 2020 मध्ये पहिला जागतिक ई-वी दिवस साजरा करण्यात आला होता.
लोकांना जे काही EV वाहनं असतील त्यामध्ये स्विच करण्याच्या फायद्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी याचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्राचे नवीन मानव अधिकार आयोगाचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 वोल्कर तुर्क ऑस्ट्रेलिया हे नवीन बनलेले आहेत, लक्षात ठेवा. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून ठेवा. युनायटेड नेशन डेव्हलपमेंटने UNDPने जारी केलेल्या मानव विकास निर्देशांक 2021-22 मध्ये कोणता देश हा अव्वल स्थानी म्हणजे प्रथम क्रमांकावरती राहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वित्झर्लंड हा देश प्रथम क्रमांकावरती राहिलेला, लक्षात ठेवा स्वित्झर्लंड. तर आपण याच्याबद्दल डिटेल माहिती बघूयात. या निर्देशांकामध्ये भारत हा 191 देशापैकी 132व्या स्थानावरती. आता आपल्याला फक्त 132वं स्थान पण लक्षात ठेवायचं आहे, कारण की भारत याच्यावरती आहे. गेल्या वर्षी भारत हा 131व्या क्रमांकावरती होता. या निर्देशांकामध्ये भारताचं जो काय HDI मूल्य आहे ते 0.645 वरून 633 पर्यंत घसरलेलं आहे. या घसरणीने भारताला मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मानवी विकास निर्देशांक पहा, आरोग्य, शिक्षण, सरासरी उत्पन्नाची स्थिती दर्शवतो आणि ते 4 मापदंडावर मोजलं जातं. जन्माचं आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे आणि शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न यावरती काढला जातो. या निर्देशांकामध्ये बघा स्वित्झर्लंड हा पहिल्या स्थानावर, नॉर्वे दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर आइसलँड देश आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, पहा लिहून ठेवा हा सुद्धा. प्रतिष्ठित डायमंड लीग 2022चं विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? पहिला भारतीय खेळाडू खालीलपैकी कोण बनला? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 नीरज चोपडा भालाफेक. तर या ठिकाणी भालाफेकपटू नीरज चोपडा हा डायमंड लीग फायनल जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर झुरिच या ठिकाणी झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटर इतका भाला फेकलेला आहे. किती? 88.44 मीटर इतका भाला फेकला. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाची राणी एलिझाबेथ II यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं आणि त्या कोणत्या देशाच्या होत्या? तर त्या पहा इंग्लंड या देशाच्या होत्या, इंग्लंड. राणी एलिझाबेथ यांचं पूर्ण नाव एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर होतं. राणीचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता आणि 5 फेब्रुवारी 1952 रोजी राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता. तर नुकतेच काही निधन झालेले आहेत, त्याला आपण एकदा रिव्हिजन मारू. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस पल्लोनजी मिस्त्री यांचं रस्ता अपघातामध्ये काय झालेलं आहे? निधन झालेले पहा. मिस अर्थ इंडिया 2022 हा किताब कोणी जिंकला? तर मिस अर्थ इंडिया 2022 हा किताब जिंकलेला आहे वंशिका परमार. आणि मित्रांनो बघा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 827555 827555 8283. हा काय बघा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावर तुम्ही बघा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल आणि नवीन नोकरी, महत्त्वाच्या चालू घडामोडी, त्याचप्रकारे PDF सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पुरवले जातील. त्यामुळे यावर तुम्ही नक्की मला मेसेज करा आणि फोन करू नका. एका बहादरने 2 वाजता फोन केला काय करता सर? 2 वाजता काय करणार आहे? तर मित्रांनो बघा फोन वगैरे करू नका, फक्त मेसेज करा या ठिकाणी. तर राईट आन्सर आहे बघा कोणी जिंकलेला आहे? वंशिका परमारने मिस अर्थ इंडिया 2022चा किताब जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तर बघा या ठिकाणी वंशिका परमार मूळची हिमाचल प्रदेशची आहे. मिस अर्थ इंडिया 2022चा किताब जिंकल्यानंतर वंशिका परमार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फिलिपिन्समध्ये होणाऱ्या मिस अर्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे, लक्षात ठेवा. तर मिस दिवा युनिव्हर्स 2022 कोणी जिंकलेली? बघा दिविता रायने जिंकलेली. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 खुशी पटेलने जिंकलेली आहे. मिस इंडिया USA 2022 कोणी जिंकलेली? बघा आर्या बालवेकर. आणि मिसेस युनिव्हर्स डिवाइन 2022 कोणी जिंकलेली? बघा पल्लवी सिंग. आणि मला सांगा मिस इंडियाचा किताब कोणी जिंकलेला याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. पुढचा प्रश्न बघा 50वा अखिल सुमंग लीला महोत्सव 2022 हा कोणत्या ठिकाणी सुरू झाला? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 मणिपूर इंफाळ या ठिकाणी हा साजरा केला किंवा सुरू झाला. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न काय बघा, मिखाईल गोर्बाचेव यांचं वयाचं 91व्या वर्षी निधन झालं तर ते कोण होते? बघा सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष होते. कोण? सोव्हिएत युनियनचे काय होते? माजी अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष. तर बघा मिखाईल गोर्बाचेव यांना 1990 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा,
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी. लता मंगेशकर आणि त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता जॅकी श्रॉफ यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न काय पहा, जपान सरकारद्वारे ऑर्डर ऑफ रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, नारायण कुमार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा. सिंथिया रोसेन जवेग यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लक्षात ठेवा, सिंथिया रोसेन जवेग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा. तर बघा, नासाच्या हवामान संशोधन शास्त्रज्ञ सिंथिया रोसेनवेग यांना 2022चा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा काळ हा जागतिक अन्न उत्पादने स्पष्ट करण्यामध्ये घालवला होता. भूक कमी करण्यासाठी आणि जागतिक अन्न सुरक्षा वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. जागतिक हरित क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी 1986 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. आणि भारतातील हरित क्रांतीचे जे काही जनक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना 1987 साली पहिला जागतिक अन्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. लक्षात ठेवा, या पुरस्काराला अन्न आणि कृषी क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखले जातं. केंद्र सरकारद्वारे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 साठी कोणाला नियुक्त करण्यात आला आहे? तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टरने विनोद शर्मा. लक्षात ठेवा, केंद्र सरकारद्वारे जो काही सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 आहे हा विनोद शर्मा यांना देण्यात आलेला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार बघा सन 2019 मध्ये चालू झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच नेताजी पुरस्कार 2022 हा कोणाला प्रदान करण्यात आला? नेताजी पुरस्कार. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, शिजो आबे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, अलीकडेच बघा जे काही जपानचे माजी पंतप्रधान शिजो आबे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त नेताजी पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शिजो आबे यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात आला होता. हा पुरस्कार बघा नेताजी रिसर्च ब्युरोतर्फे देण्यात येतो. नेताजी रिसर्च ब्युरोतर्फे देण्यात येतो. पुढचा प्रश्न काय पहा, कोणत्या व्यक्तीला पाकिस्तानने हिलाल-ए-पाकिस्तान या जो काही पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक बी, या ठिकाणी बघा बिल गेट्स. लक्षात ठेवा, हिलाल-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बिल गेट्स यांना देण्यात आलेला आहे. पाकिस्तानचा हा बघा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे हिलाल-ए-पाकिस्तान. पुढचा प्रश्न काय पहा, नुकतेच कोणाला स्टॉकहोम जल पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलं? कोणता? स्टॉकहोम. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, प्रोफेसर विल्फ्रेड ब्रुस्टर्स्ट. लक्षात ठेवा, यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पर्यावरणीय बाष्पीभवन मूल्यांकनाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रोफेसर विल्फ्रेड ब्रुस्टार्ट यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज 2022 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पुरस्काराला पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, 94वे ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार किंवा फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, कोडा. ऑप्शन क्रमांक सी, कोडा. लक्षात ठेवा, कोडा. तर बघा या ठिकाणी निर्देशक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर सियान हेडर. 94वे ऑस्कर अवॉर्ड 2022 मध्ये बेस्ट फिल्म कोणती राहिलेली बघा? कोडा राहिलेली. बेस्ट डायरेक्ट कोण राहिले बघा? जेन कॅम्पियन. बेस्ट ॲक्टर कोण आहे? तर विल स्मिथ. लक्षात ठेवा. आणि बेस्ट ॲक्ट्रेस कोण राहिलेलं आहे? जेसिका चेस्टन. खूप IMP याचा तुम्ही नक्कीच लिहून ठेवा हे. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच 7वा स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्ही प्रवीण राव यांना 7वा स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला. तर या ठिकाणी पहा, स्वामीनाथन पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये देण्यात येतो. नुकतेच बघा जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि जे काय व्ही प्रवीण रावे यांना 7वा स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
यामध्ये बघा 2,00,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र या पुरस्काराचं काय बघा स्वरूप आहे। पुढचा प्रश्न पहा, नुकतेच खालीलपैकी कोणाला एबल पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलं? कोणता एबल पुरस्कार? तर ऑप्शन क्रमांक बी डेनिस सुलिवन। लक्षात ठेवा, एबल पुरस्कार 2022 चा डेनिस सुलिवन यांना प्रदान करण्यात आलेला आहे। एबल पुरस्कार बघा गणित क्षेत्रामध्ये देण्यात येतो। खालीलपैकी कोणाला परम विशिष्ट सेवा पदकने सन्मानित करण्यात आलं? ऑप्शन क्रमांक बी नीरज चोपडा यांना सन्मानित करण्यात आलं। पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच कोणाला स्पोर्ट स्टार एसएस अवॉर्ड 2022 मध्ये स्पोर्टमॅन ऑफ द इयर काय स्पोर्टमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी नीरज चोपडाने हा पुरस्कार जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, नुकतीच बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीला टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 ने सन्मानित करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक सी दीपिका पादुकोण। ऑप्शन क्रमांक सी दीपिका पादुकोणला या ठिकाणी बघा टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 ने काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे पहा, प्रतिष्ठित भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी हर्षाली मल्होत्रा। लक्षात ठेवा, हर्षाली मल्होत्रा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। बघा ही बघा हर्षाली मल्होत्रा आहे, आता ही मोठी झालेली। या ठिकाणी बघा कबीर खानची जे काही बजरंगी भाईजान चित्रपट होता यामध्ये मुन्नीची भूमिका केली होती कोणी? हर्षाली मल्होत्रानी। आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2022 ने यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा। आणि हा जो काही पुरस्कार आहे जे काय आपले राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हर्षाली यांना काय केलं आहे? प्रदान करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, नुकतेच कोणाला वैज्ञानिक संशोधनासाठी जीडी बिर्ला पुरस्काराने नामित केलं किंवा सन्मानित केलं? ऑप्शन क्रमांक सी प्रो नारायण प्रधान। ऑप्शन क्रमांक सी प्रो नारायण प्रधान यांना सन्मानित करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न बघा, स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित केलेलं आहे? तर पहा स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित केलं? तर ऑप्शन क्रमांक बी आनंद कुमार यांना सन्मानित केलेलं आहे। कोणाला? आनंद कुमार। गणिततज्ञ आनंद कुमार यांना त्यांच्या जे काही सुपर 30 उपक्रम आहे त्या शैक्षणिक क्षेत्रामधील योगदानाबद्दल स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार 2021 ने काय केलेलं आहे? सन्मानित केलेलं आहे। आता हे सुपर 30 काय भानगड आहे? या ठिकाणी बघा सुपर 30 हा बिहारमधील पटना या ठिकाणी असलेला रामानुजन स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे। यामध्ये काय केले जाणार तर आर्थिकदृष्ट्या समाजामधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चाचणी घेतली जाणार, त्यांचा शोध घेतला जाणार आणि त्यांना IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी काय करणार? क्लासेस घेतली जाणार। पुढचा प्रश्न काय बघा, विंग्स इंडिया 2022 इव्हेंटमध्ये कोणत्या विमानतळाने कोविड चॅम्पियन पुरस्कार जिंकलेला आहे? तर कोणतं विमानतळ आहे त्यांनी कोविड चॅम्पियन पुरस्कार जिंकलेला आहे? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघू शकता, कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट। लक्षात ठेवा, कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट। पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच टाइम्स पत्रिकाने पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून कोणाला निवडलं? तर बघा टाइम्स पत्रिकाने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडलेलं आहे? एलॉन मस्क यांना। लक्षात ठेवा, एलॉन मस्क काय आहे? एलॉन मस्कची कंपनी बघा एक टेस्ला आहे, टेस्ला नाही टेस्ला आणि SpaceX या ठिकाणी बघू आपण डिटेलमध्ये। तर बघा टाइम मासिकाने जे काय टेस्ला आणि SpaceXचे CEO एलॉन मस्क यांची बघा पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून निवड केलेली। मला सांगा जे काय एलॉन मस्क आहेत यांनी जे काय ट्विटर आहे बघा किती रुपयाला खरेदी केलेलं आहे? सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये किती रुपयाला खरेदी केला आहे? डॉलरमध्येच येते, किती रुपयाला खरेदी केलं सांगा, डॉलर किती डॉलरला? त्या ठिकाणी बघा टाइम मासिकाने 2020 मध्ये जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन आणि जे काही उपाध्यक्ष आहेत कमला हॅरिस यांना पर्सन ऑफ द इयर 2020 मध्ये काय केलं होतं? घोषित केलं होतं। कोणाला? राष्ट्राध्यक्ष जे काही जो बायडन नाना आहेत आपले आणि जे काय मावशीत कमला हॅरिस यांना काय केलंय 2020 मध्ये काय केलंय? या पुरस्काराने सन्मानित केले। लक्षात ठेवा, जे काही एलॉन मस्क आहेत बघा ते एलॉन मस्क यांना 2021 मध्ये पर्सन ऑफ इयर म्हणून घोषित केलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा। दोन्ही नुकतेच मिसेस वर्ल्ड 2022 चा ताजा कोणी मिळवला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक शायलिन फोर्ड। लक्षात ठेवा, शायलिन फोर्ड यांनी मिळवलेला आहे।